नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामगव्हाण खुर्द, केंद्र बोंदलापुरी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. मी श्री आर के धांडे आजच्या या ऑनलाईन क्लासमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण वर्ग 7वा विषय इंग्लिश पाठ 1.4 जर्नी टू द वेस्ट अभ्यासणार आहोत. जर्नी टू द वेस्ट 1.4. मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश. म्हणजे जगातले बहुतांश लिटरेचर जे आहे, ग्रंथ जे आहेत, ते काय झालेले इंग्लिश भाषेमध्ये भाषांतरित झालेले. इन दिस पॅसेज वी लर्न अबाउट अन इपिक नॉव्हेल विथ द टायटल जर्नी टू द वेस्ट. या ठिकाणी सुद्धा आपण अशाच प्रकारे एक घटक त्या ठिकाणी कादंबरीतला भाग त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे, त्याचं टायटल आहे जर्नी टू द वेस्ट अँड इट्स मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर सन उकांग और मंकी किंग. आणि याच्यातलं एक महत्त्वाचं जे खूप महत्त्वाचं लोकप्रिय असं जे व्यक्तिमत्व आहे, कॅरेक्टर आहे, ते आहे सन उकांग किंवा मंकी किंग. दिस नॉव्हेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. आणि हे जे कादंबरी आहे किंवा हे जे पुस्तक आहे, हे चायनीज म्हणजे चायनी भाषेमध्ये लिहिलेलं त्या ठिकाणी आहे. इट वॉज रिटन इन द 16th सेंचुरी बाय वोंग चँग. आणि हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ते साधारणपणे 16व्या शतकामध्ये त्या ठिकाणी वोंग चँग नावाच्या एका चीनी प्रवाशाने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. डज द पॅसेज रिमाइंड यू ऑफ अ फ्यू थिंग्स यू रीड इन युअर हिस्ट्री टेक्स्ट बुक लास्ट इयर. आणि तुम्ही मागच्या वर्षीच्या म्हणजे आत्ता तुम्ही 6वीच्या इतिहासाच्या शेवटच्या भागामध्ये सुद्धा ह्याबद्दलची काही थोडीफार माहिती म्हणजेच युआन शॉंग नावाचा जो काही चीनी प्रवासी होता त्याच्याबद्दलची माहिती आपण मागच्या तासामध्ये सुद्धा पाहिलेली. आता आपण या ठिकाणी सविस्तर पाठाचा अर्थ त्या ठिकाणी मराठीमध्ये समजावून घेऊ. धड्याचं नाव आहे जर्नी टू द वेस्ट. तर When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. When we read the words journey to the west, जेव्हा आपण journey to the west हा शब्द वाचतो, we naturally start think, त्यावेळेस आपण नकळत म्हणजे नैसर्गिकरित्या आपण त्या ठिकाणी असा विचार करतो की जर्नी टू द वेस्ट याचा अर्थ होतो की जर्नी टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. हे इंग्लंड आणि अमेरिकाकडील जे देश आहेत, आपल्या पश्चिमेकडील जे इंग्लंड आणि अमेरिका जे देश आहेत, त्यांच्या दृष्टीनं आपण काय करतो तो विचार करतो. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. परंतु या ठिकाणी पश्चिम जे आहे ते त्या ठिकाणी संबंधित आहे. फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट वी आर द वेस्ट. कारण या ठिकाणी आपल्या पश्चिमेला इंग्लंड आणि अमेरिका जरी असली, वेस्टर्न कंट्री जरी असली, तर त्या ठिकाणी या ठिकाणी एक रिलेटिव्ह फॉर्म त्या ठिकाणी असा दिलेला आहे की फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट वी आर द वेस्ट. काही देशाच्या जे देश आपल्या पूर्वेला आहेत त्या देशाच्या पश्चिमेला आपण आहोत. म्हणजे दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोईंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युअली अ जर्नी फ्रॉम चायना टू आवर कंट्री. आणि म्हणून या ठिकाणी हा जो प्रवास आहे, हा प्रवास चीनी जे चायना जो देश आहे त्या चायना या देशाच्या जे काही इतिहासकार आहे त्या इतिहासकाराने त्या ठिकाणी तो लिहिलेला आहे. आणि त्यांच्या पश्चिमेला आपण आहोत म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जर्नी टू द वेस्ट असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणजे वास्तविक पाहिलं आपल्या पश्चिमेकडील देश वेगळे आणि आपण आपल्या पूर्वेकडील जे देश आहेत त्यांच्या पश्चिमेला आपण त्या ठिकाणी आहोत. आणि म्हणून या ठिकाणी जे चायना नावाचा देश आहे, चीन नावाचा देश आहे, त्या चीन या देशाच्या पश्चिमेला आपण आहोत. आणि म्हणून त्या ठिकाणी या पद्धतीची कथा लिहित असताना जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडचा प्रवास असं त्या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. इट वॉज मेड बाय द फेमस 7th सेंचुरी ट्रॅव्हलर युआन चॉंग. आणि याच्यामध्ये जे काही प्रवास लिहिलेला आहे 17व्या शतकामध्ये जो काही प्रवास घडलेला आहे त्याच्यामध्ये कोणाचा प्रवास घडला तर युआन चॉंग नावाचा
एक चीनी प्रवासी होता, इतिहासकार होता. त्याच्या प्रवासाबद्दलची माहिती त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. In those days, traveling from China to India was not an easy task. बघा, त्या काळामध्ये चायनापासून तर भारतापर्यंतचा प्रवास करणं हे काही अतिशय सोपं असं काम नव्हतं. One had to travel thousands of miles on foot or horseback, crossing deserts, crossing snowland mountains, crossing strange, unfamiliar regions, using roads where bandits and robbers roam. Who would do it? आणि मग अशा वेळेस तो प्रवास करत असताना चीनपासून भारतापर्यंतचा प्रवास करणं सोपा नव्हता, कारण वन हॅड टू ट्रॅव्हल थाउजंड ऑफ मैल्स, कारण हजारो मैल हे त्यांच्या ठिकाणचं, त्या भारत आणि चीन या दोन देशांमधलं अंतर हे 1000 मैल म्हणजे हजारो मैल त्या ठिकाणी ते अंतर होतं. ऑन फूट ऑर हॉर्सबॅक, किंवा पायी जाऊन किंवा घोड्यावर बसून, त्या ठिकाणी वाळवंट ओलांडत किंवा बर्फाळ प्रदेश ओलांडत, बर्फाळ पर्वत ओलांडत किंवा पर्वताच्या रांगा ओलांडत त्या ठिकाणी अशा पद्धतीने जाणं, किंवा रस्त्यामध्ये दरोडेखोर वगैरे अशा खूप अडचणी त्या ठिकाणी होतात. त्याच्यामुळे हू विल डू इट अशा पद्धतीची डेअरिंग, किंवा ज्याला आपण म्हणतो धैर्य, त्या ठिकाणी कोणीही करू शकत नव्हतं. बट युआन चॉंग हॅड अ ड्रीम, परंतु युआन चॉंग नावाचा जो काही चिनी प्रवासी होता त्याचं एक स्वप्न होतं. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. तो जो युआन चॉंग होता त्याचं एक स्वप्न होतं की भारतामधला जो बौद्ध धर्म आहे आणि बौद्ध धर्मातले जे काही लेख आहेत, किंवा जे काही ग्रंथ आहेत, ते ग्रंथ आपल्याला त्या ठिकाणी संकलित करून त्याची माहिती जमा करून ते आपल्याला आपल्या होमलँड म्हणजे मातृभूमीमध्ये म्हणजे चीनमध्ये त्या ठिकाणी आणायच्या हा त्याचा निश्चय होता. इट वॉज लाईक अ पिलिग्रिमेज टू हिम. आणि अशा पद्धतीने त्यांनी ही प्रवासी यात्रा त्या ठिकाणी घडून आणली. युआन चॉंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट journey to follow his dream for 7 long years. He kept on traveling, suffering many hardships on the way. He traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range, and one along the Silk Road through regions there are now Kazakhstan, Uzbekistan, Afghanistan, and Pakistan before he came to India. आता युआन चॉंग जो होता, युआन चॉंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. आणि अशा पद्धतीचं म्हणजे हजारो मैलांचा प्रवास करण्याची जी स्वप्न आहे ती युआन चॉंगनं त्या ठिकाणी पूर्ण केली. फॉर 17 लॉंग इयर्स, जवळपास 17 वर्ष एवढा त्या ठिकाणी ते अंतर किंवा ते पायी प्रवास त्याचा करण्यासाठी त्याला तेवढा कालावधी लागला. ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग, सफरिंग मेनी हार्डशिप ऑन द वे. ज्यावेळेस त्यांनी प्रवास केला त्या प्रवासामध्ये त्याला खूप असा त्राससुद्धा त्या ठिकाणी सोसावा लागला, कारण हजारो मैलाचा प्रवास आणि तो प्रवास करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी 17 वर्ष त्या ठिकाणी लागलेले आहे. ही ट्रॅव्हल अक्रॉस द गोबी डेझर्ट, दॅन अलॉंग द तियान शान माउंटेन. तो भारतामध्ये कसा पोहोचला, तर तो प्रवास करत असताना तो गोबीचं जे वाळवंट आहे त्या गोबीच्या वाळवंटातून किंवा तियान शान नावाची जी पर्वताची रांग आहे त्या पर्वताच्या रांगेमधून तो कझाकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या मार्गाने तो भारतामध्ये ही केम टू इंडिया, भारतामध्ये या मार्गाने आला. इन इंडिया ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स अँड गॅदर मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. आणि ज्यावेळेस तो भारतात आला त्यावेळेस भारतामध्ये प्रवासामध्ये त्याने काय केले, अनेक महत्त्वाची जी काही महत्त्वाची जी माहिती आहे, मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत, जे लेख आहेत, ते लेख त्यांनी जमा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. द वे बॅक होम was also equally difficult, but Yuan Chong managed to reach China safely along with his scripture. The way back home was also equally difficult. परंतु या ठिकाणी युआन चॉंग जो होता की त्यांनी काय केलं होतं की अशा पद्धतीने जे काही चायनामध्ये जे काही भारतामधले जे स्क्रिप्चर आहे, जे लेख आहेत, ते बौद्ध धर्माबद्दल माहीत देणारे ग्रंथ आहेत, ते त्याला त्या ठिकाणी चीनमध्ये त्या ठिकाणी सुरक्षितरित्या त्या ठिकाणी न्यायचे होते. दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि ते त्याच्या दृष्टीने खूप मोठं अशी कामगिरी होती. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हर. आणि वास्तविक जर पाहिलं तर या गोष्टी अविश्वसनीय होत्या, या गोष्टीवर आपला विश्वास बसत नाही. सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट द गॉड्स अँड सुपर नॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन चॉंग. कारण अशा पद्धतीचं काम करणं
या गोष्टीवर लोकांचा विश्वास नव्हता, परंतु लोकांचं असं म्हणणं होतं की या युवान शॉंगला या कामामध्ये काहीतरी दैवी शक्ती त्या ठिकाणी लाभलेली होती. युवान चॉंग इन हिज क्वेस्ट धिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टॉक्स, आणि त्याच्याबद्दलच्या खूप अशा गमतीदार कथा सुद्धा या ठिकाणी सांगितलेल्या आहे. सेंटर्स लेटर अँड इपिक नॉव्हेल कॉल्ड जर्नी टू द वेस्ट, आणि या सगळ्या ज्या कथा आहेत त्या एकाच पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहे. ते पुस्तक म्हणजे जर्नी टू द वेस्ट. म्हणजे तो प्रवास करत असताना प्रवासाच्या बाबतीत त्याच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडल्या त्या सर्व गोष्टीची माहिती त्या ठिकाणी संग्रहित केलेली, आणि तीच या जर्नी टू द वेस्ट या पुस्तकामध्ये तिचा समावेश केलेला आहे. जर्नी टू द वेस्ट वॉज रिटन अबाउट हिज फेमस पिलिग्रिमेज, म्हणजे त्याची यात्रा कशी घडली, यात्रा घडत असताना त्याला कसे अनुभव आले त्याच्याबद्दलची सगळी माहिती त्या ठिकाणी कथेच्या स्वरूपामध्ये लिहिलेली आहे, आणि त्याचं एक पुस्तक त्या ठिकाणी प्रसिद्ध झाले, आणि त्याचंच नाव आहे जर्नी टू द वेस्ट. द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फोक टेल्स, आणि ते जे नॉवेल आहे ते जी कादंबरी आहे त्या कादंबरीमध्ये अनेक लोककथा त्या ठिकाणी समावेश केलेल्या आहेत. द नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर, आणि ते कादंबरी आणि त्या कादंबरीतल्या ज्या कथा आहेत त्या कथासुद्धा खूप अशा लोकप्रिय त्या ठिकाणी झालेल्या आहेत. द नॉवेल टेल्स us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk who would save him. या ठिकाणी कादंबरीकार असं म्हणताय की त्या ठिकाणी अशा पद्धतीने खूप असे डेमोन्स म्हणजे विध्वंसक असे असुरी शक्ती त्या ठिकाणी होती, राक्षसी शक्ती होती, की जी राक्षसी शक्ती इगर टू किल अँड गॉबल ऑफ द होली मॉन्क, की त्या युवान शॉंगकडले जे काही ग्रंथ आहेत ते ग्रंथ घेणे आणि त्याला ठार मारणे याच्यासाठी ते त्या ठिकाणी सक्रिय होते. हू वुड सेव्ह हिम, मग अशा वेळेस त्यांना वाचवणार कोण, युवान शॉंगला असं वाचवणार कोण. हू वुड व्हॅनिश द डेमॉन्स वेल द गिनियन डिटी हू इज द गॉडेस ऑफ मर्सी. तर त्यावेळेस एक गॅनियन देवता नावाची एक देवता होती की ज्याला आपण दयेची देवता, मायेची देवता असं आपण म्हणतो. ही हॅज सीन दॅट ह्या सीन सो दॅट, आणि तिनं हे सगळं त्या ठिकाणी पाहिलं होतं. शी हॅज असाइन दिस टास्क 3 स्पेशल पीपल, आणि त्याच्यासाठी तिने काय केलं होतं, 3 सेपरेट म्हणजे जे 3 काय म्हणू आपण त्याला स्पेशल विशेष व्यक्तींची, विशेष लोकांची तिने काय केली होती, या युवान शॉंगच्या मदतीसाठी निवड केली होती. त्याचं नाव होतं एक सन उकांग ऑर द मंकी किंग, म्हणजे पहिल्याचं नाव होतं सन उकांग और मंकी किंग, दुसरा होता झुबज्जी और पिक्सी, आणि तिसरा होता शाउजिंग और सँड प्रिस्ट. अशा पद्धतीचे 3 लोकांची नावं त्यांनी त्या ठिकाणी समाविष्ट केलेली होती. नाव दीज आर कॅरेक्टर्स आर नो संत, हे काही कॅरेक्टर जे 3 कॅरेक्टर हे काही संत किंवा साधू नव्हते. इन फॅक्ट दो दे ऑल हॅव सुपर नॅचरल पॉवर्स, ते एक संत किंवा साधू नव्हते तर त्यांच्यामध्ये एक सुपर नॅचरल एक नैसर्गिक शक्ती त्यांच्यामध्ये होती. देअर आर नॉन ट्रबल मेकर्स सो द गुड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. अशा वेळेस हे जे लोक होते या लोकांना जे देवाने काय केलं होतं, स्वर्गातून त्या ठिकाणी म्हणजे काढून टाकलं होतं. हाऊ एव्हर द काइंड डिटी गॅनियन हॅज ऑफर्ड इच ऑफ देम वन, आणि अशा वेळेस त्या गॅनियन देवतेने काय केलं होतं, त्यांना एक ऑफर दिली होती. काय ऑफर दिली होती, एक मोर चान्स दिला होता. काय चान्स दिला होता की इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलिग्रिमेज टू इंडिया, म्हणजे त्या ठिकाणी ज्याला आपण काय म्हणू त्या दयेची ती देवता होती, त्या देवतेने त्या ठिकाणी त्याला एक चान्स दिला होता की तुम्ही जर तुमच्या शक्तीनं जर या युवान शॉंगची मदत करता, एक चांगलं काम करता, तर तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी काय होईल, स्वर्गामध्ये परत जागा मिळेल. इफ यू यूज युअर पॉवर्स गुड वर्क, जर तुम्ही तुमची शक्ती चांगल्या कामामध्ये जर व्यतीत केली, चांगल्या कामामध्ये जर खर्च केली, गुड वर्क ज्याला म्हणलेलं आहे, देन यू मेनी रिटर्न टू द हेवन, तर तुम्हाला निश्चितपणे स्वर्गामध्ये जागा मिळेल, अशी एक आशा त्या ठिकाणी त्या दयेच्या देवतेने बोललं. दॅट इज व्हाय द 3 कॅरेक्टर्स हॅव ॲग्री टू बी युवान चॉंग डिसिप्लेस अँड हेल्प युवान चॉंग इन हिज डिफिकल्ट जर्नी. आणि म्हणून
त्या ठिकाणी जे काही देवाने त्या तिघांना स्वर्गातून बाहेर काढले होते, त्यावेळेस ती दयेची जी देवता आहे, त्या दयेच्या देवताने एका अटीवर त्याला स्वर्गात घेण्याचं ठरवलं त्या 3 लोकांना. ती अट अशी होती, की तुम्ही जर तुमच्या शक्तीचा वापर त्या चांगल्या कामामध्ये साठी करताल, म्हणजे त्या ठिकाणी युवान शाँगला जर मदत करताल त्याच्या मायदेशी परतण्यासाठी, तर निश्चितपणे तुम्हाला स्वर्गामध्ये जागा भेटेल. आणि या गोष्टी ज्यावेळेस सांगितल्या, त्यावेळेस ती तिघही व्यक्ती त्या ठिकाणी खडतर प्रवास सोपा करण्यासाठी, युवान शाँगचा खडतर प्रवास सोपा करण्यासाठी त्या ठिकाणी ते तयार झाले. अँड शुअर इनफ, they have many thrilling, exciting, and sometimes humorous adventures on the way the Holy Land, India. आणि अशा पद्धतीने many thrilling, exciting, and sometimes humorous adventures in the way to the Holy Land, India. The most powerful among the three disciples is Sun Wukong. Everything about him is extraordinary. पहा या ठिकाणी द मोस्ट पॉवरफुल अमॉंग थ्री डिसिप्लिन्स इज सन वुकांग. या तिघामध्ये जे 3 व्यक्ती होते त्या तिघांमध्ये सगळ्यात ज्याला आपण काय म्हणू की मोस्ट पॉवरफुल म्हणजे सगळ्यात जास्त ताकदवान होता तो म्हणजे सन वुकांग. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी, म्हणजे प्रत्येक गोष्ट मग त्याच्यामध्ये कशी होती, असामान्य होती. शी वॉज बॉर्न when winds blew over a hugstone egg on the flower fruit mountain. He is able to transform himself in 72 different ways. तर तो जो सन वुकांग होता, तो सन वुकांग हा काय होता, इतरापेक्षा असा निश्चितच त्या दोघांपेक्षा तो वेगळा होता. आणि त्याचा जो जन्म होता, ही वॉज बॉर्न व्हेन विंड्स ब्ल्यू ओव्हर अ हगस्टोन. ज्यावेळेस मोठ्या प्रकारचं वादळ त्या ठिकाणी आलं होतं, त्यावेळेस त्याचा जन्म त्या ठिकाणी झाला. फ्लॉवर फ्रूट माउंटेन. ही इज ॲबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. नॉट ओनली दॅट, but he can also transformation each of these hair strands into any living or non-living things of any choice. His as you wish banded Kadgel is also magical. It can grow a big a pillar supporting the sky, but at other times it becomes as a tiny a needle that the monkey king just tucks eats away behind his her ear. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथपर्यंत हा ठिकाणी पाठ बघितलेला आहे. या ठिकाणी त्याच्या पुढचा जो भाग आहे, भाग 2, आपण त्या ठिकाणी निश्चितपणे पुढच्या तासिकेमध्ये त्या ठिकाणी अभ्यासू. तरीसुद्धा तुम्ही आज जो पाठ पाहिला, त्या पाठाचं त्या ठिकाणी आपण वाचन करावं. वाचून त्या ठिकाणी त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ समजून घ्यावा आणि त्या ठिकाणी समजपूर्वक वाचन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा. हा पाठ या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढे राहिलेला जो उर्वरित भाग आहे पुढील ऑनलाईन तासिकेमध्ये आपण त्या ठिकाणी परत घेऊया. जर तुम्हाला ही तासिका आवडली असेल तर निश्चितचपणे तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.